शेतकरी बांधवांनो, या 1.5 एकरामध्ये आपण तुरीचं उत्पन्न घेतलं आणि त्यानंतर आता जर आजचं बघितलं तर जेमतेम 15 जानेवारी म्हणजे आपलं जे शेत आहे ते तयार झालेलं आहे आणि आता पुढच्या पिकाकडे आपण ओढत आहोत. म्हणजे एकतर याच्यामध्ये मूग, उडीद, तीळ आणि आणखी दुसरे काही भुईमूग वगैरे पिकं. परंतु मित्रांनो, भुईमूग वगैरे जर आपण याच्यामध्ये पेरलं तर काय होतं की भुईमुगाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत भरपूर खर्च आहे. काढणीला मजूर व्यवस्थित भेटत नाही, ते एक गणित आपल्या हिशोबात येत नाही. दुसरी गोष्ट, जो रेट आहे शेंगांचा 6,000 6,500पर्यंतच तुमची शेंग जाते आणि त्यामुळे एकंदरीत आपल्याला पाहिजे असं त्याच्यापासून प्रॉफिट होणार नाही. आता तूर जर बघितली मित्रांनो, तर आता हे 1.5 एकराचं आपलं क्षेत्र आहे आणि याची लागवड जेव्हा आपण केली होती तूर पिकाची, तेव्हापासून ते काढणीपर्यंत आपण याचे सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. एकंदरीत आपलं उत्पन्न किती झालं, आपण कशाप्रकारे एक 7 महिने त्याची काळजी घेतली, कारण आपण 17 जूनला त्याची लागवड केली होती आणि एक 10-11 जानेवारीला आपली काढणी झाली. म्हणजे पूर्ण 7 एक महिने तुम्ही पकडू शकता की 7 महिन्यामध्ये आपलं ते पीक हातामध्ये आलं. आता हे 1.5 एकराचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये आपल्याला 7 क्विंटल 20 किलो जेमतेम याच्यामध्ये उत्पन्न झालं. आता तसं बघायला गेलं तर याची जी लागवड आहे ही 12 फुटावर लागवड होती आणि ती सक्सेस झाली असती म्हणजे उत्पन्न आपलं अजून वाढलं असतं. म्हणजे आपल्याला एकरी 8चा ॲव्हरेज लागला असता. आपल्याला ह्या टोटल याच्यामध्ये 12-13 क्विंटल उत्पन्न झालं असतं आणि त्याहूनही अधिक. म्हणजे जर चांगल्या पद्धतीने जुटलं असतं आणि लवकर लागवड असती तर आपल्याला 1.5 एकरामध्ये 15 क्विंटल याच्यामध्ये उत्पन्न झालं असतं. आता ते कसं काय झालं की आपली लेट लागवड झाली. आता ज्या लोकांची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात असते, त्यांच्या तुरीचं खोड खूप जाड, आता तुम्हाला मी इथं दाखवतो की याच्या 1.5 पट खोड होतं आणि ते 12 फूट जे अंतर आहे ते पूर्ण झाकून देतं. आता इथं तुम्ही बघू शकता की ही जी खोड आहे तर याच्यापेक्षा दुपटीनं जाड ते खोड होते. आता आपलं एवढं कुठं झालं, कुठं याच्यापेक्षा बारीक राहिलं. आता त्याचं कारण जर म्हटले तर त्याचं काय झालं की त्याच्यामध्ये 12 फूट अंतर ठेवून आपण त्याच्यामध्ये ट्रॅक्टर चालवलं तर काही सोयाबीनचे तासं त्या तुरीच्या एकदम जवळ आले होते. त्यामुळे काय झालं की सोयाबीनने त्याला खाऊन घेतलं, असं झालं होतं. ह्या 1.5 एकरामध्ये आपल्या 14 ओळी बसल्या होत्या. 14 ओळी बसून इकडून पूर्ण एक ओळ खाली होती, म्हणजे 15 ओळी बसल्या असत्या पूर्ण. त्या 15मध्ये काही तिकडे तर तूर एकदम कमीच आलेली होती. तर त्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकलेलं सुद्धा आहे. असो, महत्त्वाचं ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणतं पीक घ्यायचं किंवा काय ह्या इथं बघणार आहोत. परंतु पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपलं चांगलं नियोजन होईल आणि आपण हमखास एकरी 15 क्विंटल 1.5 एकरामध्ये, एकरी 10 क्विंटल आणि 1.5 एकरामध्ये 15 क्विंटल उत्पन्न होईल असं अपेक्षित करू. आता वर्ष कसं असेल काय असेल तो भाग वेगळा. आणि फटके जे बसले, पहिलं लागवड केली त्यानंतर पाऊस 2 नोव्हेंबरला शेवटचा पाऊस झाला, त्यामुळे त्याची जी एकंदरीत क्षमता आहे तुरीची चांगलं वाढण्याची ती तशी राहिली नाही. त्या अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या होत्या आणि जे आपलं 3.5 एकराचं क्षेत्र आहे तिथं आपल्याला एकरी 7 क्विंटलचा ॲव्हरेज लागला. अशा पद्धतीने एकंदरीत त्या गोष्टी झाल्या. आता तुम्ही इथं बघू शकता, आपण आजची 15 जानेवारी ड्रीप टाकलेला आहे. 16 mmचं आपलं हे ड्रीप आहे. तुम्ही 12 mmचं वापरू शकता आणि तुम्ही बघू शकता की ह्याची जी 2 याच्यातील अंतर आहे ते 3.5 फूट आहे आणि पट्टा पद्धतीने आपण याच्यात लागवड करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचं 1.5 फूट अंतर राहील आणि इथं 2.5 फूट अंतर राहील. एकंदरीत इथं 1.5 फूट राहील आणि इथं 2 फूट अंतर राहील. तर 3.5 फुटामध्ये पट्टा पद्धतीने ते लागवड होईल. मग याच्यामध्ये उडीद, मूग किंवा तुम्ही चवडी घेऊ शकता. अजून तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला पर्यायी पीक आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला लेट न होणारं पीक पाहिजे. आता भुईमुग जर पेरला तर भुईमुग लेट होतो आणि मग मेच्या एंडिंगला तो येतो किंवा जून महिन्यामध्ये येतो. मग त्याचा असा गोंधळ होतो की शेतकऱ्याला शेत तयार करणं ती प्रक्रियाच मुळात कठीण जाते. दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये जर आपण उडीदाची किंवा मुगाची लागवड केली किंवा चवडीची लागवड केली, मटकीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. तर हे पिकं कसे आहेत की 1-2.5 महिन्याचं, 65 काही 70 काही 75 दिवसाचे हे पिकं आहेत. त्याच्यामध्ये ते पिकं फारसे वाढत नाही, फारसं त्याला पाण्याची गरज नाही आणि उन्हाळी पिकं म्हणून ती ओळखले जातात, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मग
परत जमीन तयार करण्याचं कुठलेही झंझट राहणार नाही. कारण आपण सुरुवातीपासूनच जेव्हा आपण ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणं सुरू केलं तर आपला मुख्य उद्देश हा होता की कमीत कमी खर्च, कमीत कमी मेहनत आणि जास्तीत जास्त उत्पन्न. तर तूर पिकामध्ये आपण कमीत कमी मेहनत केली, त्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये कमी कमी मेहनत केली. सोयाबीनचा जो ॲव्हरेज लागला आपला, आपण पारंपरिक पद्धतीनेच लागवड केली होती. त्याच्यामध्ये आपण 22 किलो बियाणं वापरलं होतं एकरी. पुढच्या वर्षी आपल्याला त्याहून कमी बियाणं वापरायचं आहे, 12 ते 13 किलो. पुढच्या वर्षी काय करायचं आहे, हेच जसं सेम प्रोसेसनं ठिबक इथं ठेवायचं आहे. आणि काय करायचं आहे आपल्याला, जर आपण 12 फूट अंतर याच्यामध्ये घेतलेलं होतं तर याच्यामध्ये आत्ता जे लॅटरल टाकलेले आहे आपण, तर हे 10.5 फुटाच्या अंतराने तूर पीक होईल असं, म्हणजे 3.5-3.5चा फाट. जे पहिलं होतं ते आपण 4 फुटावरती होतं त्याचे होल. तर याच्यामध्ये जर बघितलं तर काय करायचं आहे मग, इथं आपण काय घेऊ, सोयाबीन इकडून तिकडून पट्टा पद्धतीने आणि कसं टोकनच्या माध्यमातून. परत इथं इकडून 1.5 फूट, 1.5 बाय 2.5 असं ते होईल. 1.5 बाय 2. त्यानंतर मग इथं जर म्हटलं तुम्ही परत 1 तास इकडून, जर मग तूर पीक आपल्याला घ्यायचं आहे तर इकडून जे शेवटचं राहील तर इथं काय होईल की आपण एवढं अंतर सोडू, म्हणजे हे जे 3.5 आणि इकडे म्हणजे 4 फूट अंतर सोडू. त्यामुळे काय होईल की पूर्ण इकडून ही तूर इथपर्यंत कवर होईल. झालं. दुसरं मग इथं परत इकडून सोयाबीन, इकडून सोयाबीन, इकडून सोयाबीन, इकडून सोयाबीन. आणि इकडून लावताना तुम्ही एक सोयाबीन लावू नका, तुम्हाला सोयाबीनमध्ये थोडासा तोटा होईल. परंतु जर तूर तुम्हाला घ्यायची असेल तर मग त्याच्यामध्ये ते दाट होते आणि जसं खालून त्याला फांद्या फुटायला पाहिजेत तशा फुटत नाही. मग हे 10.5 फुटाच्या अंतरानं बरोबर तुमचं कवर होईल. आता त्याच्यामध्ये आजचा जो मुद्दा आहे मेन महत्त्वाचा, की आता आपल्याला काय पेरायचं आहे. तर याच्यामध्ये आपण उडीद लागवड करणार आहे आणि खर्च त्याच्यामध्ये कमीत कमी कसा होईल ते बघणार आहात. तुम्ही सुद्धा सजेस्ट करू शकता की याच्यामध्ये तुम्ही अजून दुसरं काय पेरू शकता किंवा काय, आणि तुम्ही कोणकोणती पिकं घेता ते सुद्धा कमेंटच्या मधून सांगा. खर्च कशा पद्धतीने कमी करता येईल ते सुद्धा कमेंटच्या मधून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.